आधी तुझी आई काय करते असं म्हटल्यावर काही नाही, घरीच तर असते, हाऊसवाईफ आहे अशी बोलायची. लहान असताना हाऊसवाईफ हा शब्द मला किरकोळ वाटायचा, की खरं आपली आई तर दिवसभर घरातच तर असते. मग आई पीठ मळत असताना तिच्या हातातला तो छोटासा गोळा घेऊन मी देखील चपाती करायची. पण आता त्या छोट्या गोळ्याचे रूपांतर मोठे होऊन पीठ मळण्यापासून करावी लागते. किती ते कामं असतात आईला, एका स्त्रीला ते आता कळू लागले. एक दिवस काम करण्यात पुरत नाही. मग सकाळचंच बघा ना, आपल्या वयातील मुलांना वेगळा नाश्ता, मोठ्या माणसांना चपाती, भाकरी, रस्सा भाजी, मग टिफिनसाठी वेगळी भाजी. हे झालं सकाळचंच. दुपारचं आणि मग रात्रीचं वेगळं वेगळं. हे सर्व झालं जेवणाचं, आणि बाकीची घरातली कामे ती तर राहिलीच. एवढं सगळं मी तुम्हाला का सांगत आहे, तर दिवसभर घरात असणारी एखादी स्त्री, आई, बहीण, मुलगी, सून ही आरामदायी राहणारी रिकामटेकडी वाटते काही लोकांना. मग तोच एखादा दिवस तुम्हीही घरात राहून काढून ती भूमिका नीट पार पाडली की मग समजून येईल की घरात किती कामे असतात ते. त्यामुळे आत्ता मला कळून चुकलंय की हाऊसवाईफ हा शब्द किती मोठा आहे आणि एका स्त्रीवरती किती जबाबदाऱ्या असतात ते देखील कोणतीही डिग्री न घेता. तुम्हाला काय वाटतंय? पटतंय ना? मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.